उडाले आकाशे तिने गिळले सूर्यासी तोरणवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदे पाय तोरणवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला माशी व्याले खार झाली देखोनी मुक्ताई हासली तोरणवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला पांडुरंगा करू प्रथम मन मन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचे कृपादाने कथेचा नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण मूर्ती मुंगी उडाली आकाशी तिने गिलेले सूर्याशी तोरणवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला विठाला 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 प्रस्तुत प्राप्यस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग स्वामी निवृत्तीराया जगताची माऊली योगाची माऊली माऊली ज्ञानोबाराया सोपान काका यांची छोटी बहीण आणि आदिशक्तीचा अवतार असणारी आदिशक्ती मुक्ताई यांचा 4 चरणाचा भगवंताच्या दरबारातील नवल प्रतिपादन करणारा कूट असा अभंग आहे विठाला विठाला विठाला. प्रस्तुत अभंगातून मुक्ताई सांगतात अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय आषाढी वारीनिमित्त
आपण काही पंढरपुराला पोचू शकत नाही किंवा त्याला काही कारणं आहेत. आता कोरोना आलेला आहे आणि त्याचं औचित्य साधून जरी आपण पंढरपूरला पोचलो नाही तरीसुद्धा आपण असं गृहीत धरून की आपण मनाने ठरवायचं. आज लोणंद या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, आज नातेपुतेला कार्यक्रम चालू आहे, असं मनाने ठरवून आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि त्यातली सेवा आहे. प्रस्तुत अभंगातून मुक्ताई सांगतात, मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी. आता मला एक सांगा, मुंगी कधी आकाशामध्ये उडू शकेल का? मुंगी कधी आकाशामध्ये उडू शकेल का? मुंगी आकाशामध्ये उडू शकत नाही. मग मुक्ताई सांगतात की मुंगी आकाशामध्ये उडाली. कशा प्रकारे मुंगी आकाशामध्ये उडाली? बरं, ज्या अर्थी मुक्ताई म्हणतात मुंगी आकाशामध्ये उडावली म्हणजे ते खरंच असणार, कारण की बोललं ते कोण साधं सुद्धा माणूस नाहीये. जगा आदिशक्ती मुक्ताई सांगते मुंगी आकाशामध्ये उडाली. मला एक सांगा, मुंगी अवकाशामध्ये किंवा कुठलाही पक्षी अवकाशामध्ये उडण्याकरता त्याला पंखांची गरज आहे. ज्याला पंख आहेत तेच पक्षी आकाशात उडतात. तुमच्याकडे काय वेगळं असेल तर मला, आमच्या वाडीत तरी ज्यांना पंख आहेत तेच उडतात आकाशामध्ये, बरोबर की नाही? जर आकाशामध्ये उडण्याकरता पंखांची आवश्यकता आहे तर मग ही मुंगी आकाशामध्ये कशी उडाली? हा एक प्रश्न आहे वारकरी संप्रदायाला पडलेला. परंतु ज्या अर्थी मुक्ताई म्हणते मुंगी आकाशामध्ये उडाली म्हणजे उडालीच. आपण एक गृहीत धरूया की एक मुंगीला पंख फुटले आणि त्या मुंगी आकाशामध्ये तिने भरारी घेतलेली आहे. एक प्रश्न या ठिकाणी सोडला की मुंगी आकाशामध्ये, परंतु मुंगी उडाली मान्य आहे, तिला पंख फुटले मला मान्य आहे, परंतु तिने आकाशात झेप घेतली असंही म्हणतात. एक मला सांगा, मुंगीसारखा सूक्ष्मजीव जन्माला आल्यानंतर जर तिने या ठिकाणावरून चालायला सुरुवात केली तर मरेपर्यंत ती त्या दारापर्यंत पोहोचू शकणार नाही. बरोबर बोलतो मी? तिचं आयुष्य मर्यादा एवढी आहे की त्या वेळेमध्ये ती त्या दारापर्यंत पोहोचू शकत नाही. मग मुंगी आकाशामध्ये उडाली, तिने किती अंतर कापला असेल? बरं, एक सांगा मला की आपण आपल्या गावावरून जर शहर ठिकाणी जायला निघालो तर जाईपर्यंत आपली खाजगी गाडी असेल किंवा बस असेल ती 2-3 तरी स्टॉप घेते, काही विधी उरकण्याकरता, खाण्याकरता. आता आकाशामध्ये काही स्टॉप आहेत का? मग ही मुंगी आकाशामध्ये उडाली आणि काय झालंय की ती आकाशात जाऊन ती गप्प बसली नाही, तिने काय केलंय? सूर्याला गिळून टाकले. सोपी गोष्ट आहे का? एकतर उडाली मान्य केला, आकाशामध्ये उडाली ते पण मान्य केलं, चला सूर्याजवळ गेली हे कसं मान्य कराल? आता भर उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखरता एवढी असते की आपण या ठिकाणी बसू शकत नाही, एवढी प्रखरता असते. आणि सूक्ष्मजीव त्या मुंगीपर्यंत म्हणजे त्या सूर्यापर्यंत पोहोचला आणि त्याला काहीच झालं नाही, हे कसं मान्य करायचं? जवळ गेली तर ती भस्मसात होणार, कारण की सूर्य जो आहे हा त्रिभुवनाला प्रकाश देणारा सूर्य आहे आणि त्याच्या जवळ जर कोण माणूस गेला तर तो राहील का? तो जळून जाईल की नाही? परंतु त्याच्या जवळ ती मुंगी पोहोचली आणि त्या मुंगीने सूर्याला गिळून टाकलं. गंमत आहे की नाही? गंमत आहे की नाही? सूर्याला गिळून पण टाकलं त्या मुंगीने. सोपी गोष्ट आहे का? पण आपण हे पण मान्य करू का? तर मुक्ताई बोलल्या म्हणून. मुक्ताई पुढे काय सांगतात की थोर नवलाव झाला. हे जे नवल झाले ना, हे नवल काय साधं सुद्धा सोपं नवल नाहीये. एखाद्या मुंगीला पंख फुटून तिने सूर्याला गिळणं हे काय साधं नवल नाहीये, हे एकदम भयंकर मोठं नवल आहे, आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. हां, आणि हे कशा प्रकारे माहिती आहे का? याचं उदाहरण दिलंय की वांजे पुत्र प्रसवाला. एखाद्या वांज बाईला पुत्र झाला, ज्या बाईला मुलगा आहे तिला वांज म्हणतो का आपण? नाही, बरोबर की नाही? वांज बाईला जर मुलगा असेल तिला आपण वांज म्हणत नाहीये. पण या ठिकाणी मुक्ताई सांगतात काय की वांज बाईला पुत्र पण झाला. उलटीच खूण सगळी चाललेली आहे मुक्ताईंची, सगळा उलटाच कारभार चाललेला आहे. पुढे सांगतात काय मुक्ताई की विंचू पाताळामध्ये गेला. एक सूक्ष्मजीव विंचू आहे, तो पाताळामध्ये गेला आणि ते पाताळ म्हणजे कुठले? आपल्या खालचा जे पृथ्वीच्या खाली पाताळ आहे त्या तळामध्ये गेला आणि त्या तळात गेल्यानंतर काय झालं
की त्या विंचवाच्या डोक्यावरती तिथल्या भगवान शेषाने माथा ठेवला. गंमत आहे की नाही? आपण देवाच्या डोक्यावर माथा ठेवतो की देव आपल्या डोक्यावर माथा ठेवतो? इकडे उलट चाललंय. अजून एक नवल सांगतात मुक्ताई काय, की माशी व्याली, ही जी माशी आहे ना, माशी ही व्याली आणि घार झाली. एक सांगा मला, माशीच्या पोटी जन्माला माशीच येईल ना, बरोबर की नाही? हत्तीच्या पोटी हत्तीच येईल, गाईच्या पोटी बैलच येईल ना. परंतु या ठिकाणी माशीच्या पोटी घार जन्माला आली. आणि हा सगळा प्रकार बघितला, सगळं उलट आहे की नाही? तुम्हाला ऐकायला तुम्हाला वाटत असेल की नक्की प्रकार आहे तरी काय, ही मुंगी काय आणि शिंगी काय, ती जन्मली कशी आणि काय, सगळा उलटाच प्रकार आहे. आणि हा सगळा प्रकार बघून मुक्ताईला हसू आलं. असा अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ आहे. विठाला हो. संत वाङ्मयाचा आपण जर विचार केला, संत वाङ्मयाचा, तर संत वाङ्मयामध्ये अनेक संतांनी कवित्व केलं असेल, ग्रंथ केले असतील, अनेक वेद मांडले, अनेक शास्त्र संत वाङ्मयामध्ये मांडले, बरोबर की नाही? आपण जर गाथ्याचा विचार केला तर गाथ्यामध्ये संतपर अभंग आहेत, करुणापर अभंग आहेत, नामपर अभंग आहेत, वैष्णवपर अभंग आहेत. प्रत्येक प्रकारचे अभंग गाथ्यामध्ये आहेत, बरोबर की नाही? तशाच प्रकारे हा अभंग सुद्धा कूट अभंग आहे. कूट अभंग माऊली आपला मुक्ताईनी हा कूट अभंग केलेला आहे. कूट याचा अर्थ असा आहे ना, की तुम्ही बोलायचं एक आहे आणि अर्थ वेगळ्या प्रकारचा आहे, याला म्हणतात कूट अभंग. मुक्ताईने अतिशय शाण्या लोकांचं, मुक्ताईचं बोलणं परखड होतं, अतिशय शाण्या लोकांना गप्प करण्याकरता मुक्ताईने कूट अभंगाचा वापर केला. जे खूप नास्तिक लोक आहेत, विद्वान लोक आहेत, त्या लोकांना जागेवर आणण्याकरता मुक्ताईने कूट अभंगाचा अर्थ केला, निर्मिती केली. कूट याचा अर्थ असा आहे ना, की प्रत्यक्षामध्ये बोलली जाणारी भाषा आणि त्याचं तात्पर्य याच्यामध्ये भिन्नता असते. कळलं का तुम्हाला? प्रत्यक्षामध्ये बोलताना अर्थ वेगळा आणि तात्पर्य वेगळ्या प्रकारचा अर्थ असतं. दोन प्रकारचं आहे. काय की बोलकूट आहे आणि अर्थकूट आहे. तुमच्या लक्षामध्ये येतं ना मी काय बोलतोय, की बोलकूट आहे आणि अर्थकूट आहे. कशा प्रकारे बघा, वने जाता, कळलं का विषयाला मार्ग? वने जाता म्हणजे काय? वन म्हणजे काय? वन म्हणजे जंगल, जाता म्हणजे काय? जाणे, बरोबर की नाही? परंतु वने जाता याचा अर्थ वने जाता होत नाही, रानात जाता असा अर्थ होत नाही. वने जाता याचा अर्थ असा होतो की पाण्यावर चालणारी नाव म्हणजे वने जाता. सांगायचं तात्पर्य काय, की बोलताना एक बोलायचं असतं आणि याचा अर्थ वेगळा असतो. तुम्हाला सांगतो अजून सोपं करून, की याचा अर्थ कसा आहे. अभंगाची भूमिका अशा प्रकारची आहे की यातल्या प्रत्येक पदाचा अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला अभंगाचा अर्थ कळणार नाही. अभंगातील प्रत्येक अक्षराला आपण पद म्हणतो. पद उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी, की भाकरी गोल आहे, भाकरी गोल आहे एक वाक्य झालं, बरोबर की नाही? आपण म्हणतो ना, तुमच्याकडे भाकरी चौकोनी आहेत काय? आमच्याकडे भाकरी गोल असतात, तुमच्याकडे चौकोनी असतात काय? भाकरी कशी आहे? भाकरी गोल आहे हे एक वाक्य आहे, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये भाकरी आहे ना, भाकरी हे एक पद आहे आणि भा हे अक्षर आहे. कळलं का? तर भाकरी गोल आहे याच्यामध्ये भाकरी हे एक पद आहे, बरोबर की नाही? तर पद आणि पदार्थ याच्यामध्ये फरक आहे. भाकरी पदार्थ आहे, भाकरी एक पदार्थ आहे आणि पद पण आहे. कशा प्रकारे तुम्ही बघा, ज्या पदाला काहीतरी अर्थ असतो, गेले प्याले बाराते, आले बाराते, आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटके न गेलो वर्तमान खोटे, आम्ही बोलून गेलो वर्तमान
लक्ष देऊन ऐका हो, बारीक बारीक करून ऐका, तुमच्या चरणावरती दंडवत आहे. नामदेवराय काय सांगतात की एक मुंगी व्यायली आणि तिला शिंगी झाली आणि तिचं दूध किती आहे? एक मला सांगा, मुंगी कधी प्रसवते का? मुंगी प्रसवली तिला मुंगीच होईल ना. परंतु एक मुंगी व्यायली, तिला शिंगी झाली. संत नामदेवरायांचा आपण विचार केला तर नामदेवराया एक ठिकाणी सांगतात, शिंपियाचा नामा मुंगी मागे, मुंगी उमगली खेचरा संगी. नामदेवराय काय म्हणतात की मी शिंपी आहे आणि मी मुंगीच्या मागे मी लागलेलो आहे. आता मुंगी म्हणजे तुम्ही म्हणाला की महाराज मगापासून मुंगी मुंगी म्हणतात, मुंगी म्हणजे तरी काय? तर मुंगीचे अनेक रूपक संतांनी सांगितलेले आहेत, कळलं का? नामदेवराय काय म्हणतात की मुंगियाचा नामा शिंपी मागे मागे, मुंगी उमगली खेचरा संगी. फिरविले देऊल जगा मागे थॅकी, नामदेवा हाती दूध प्यायला. अशी नामदेवरायांची ख्याती, की ज्यांच्या हातून भगवंत दूध प्यायले, अशी नामदेवरायांची ख्याती. कळलं का तुम्हाला? साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाहीये. नामदेवरायांना भगवंताचं तटस्थ लक्षण कळलं होतं. म्हणजे भगवंत सगुण साकार जो विटेवरती उभा आहे तो भगवंत नामदेवरायांना कळला होता, कळलं का? परंतु निर्गुण परमात्मा नामदेवरायांना काय कळला नव्हता. म्हणून तर काय झालं माहिती आहे काय, आळंदीमध्ये त्या संतांच्या सभेमध्ये नामदेवरायांना खोटं ठरवलं. म्हणजे खोटं म्हणजे कच्चं ठरवलं, कच्चं, की हे मडकं कच्चं आहे. कुठे? आळंदीमध्ये. का? तर त्या ठिकाणी त्यांना भगवंताचं निर्गुण निराकार परब्रह्म कळालं नव्हतं. तुमच्या लक्षामध्ये येते मी काय बोलतोय? त्यांना भगवंताचं पूर्ण त्यांना साक्षात्कार झाला नव्हता म्हणा, किंवा त्यांना त्याचं निर्गुण परमात्मा काय हे त्यांना कळालं नव्हतं. म्हणून साक्षात भगवंत परमात्म्याने नामदेवरायांना सांगितलं की तू खेचर स्वामींकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तू भगवंत काय जाणून घे. तुम्हाला अजून सांगू पुढे जाऊन मी, भगवंताचं स्वरूप लक्षण कळणं, विटेवरचा पांडुरंग परमात्मा कळणं, हे सामायिक परीक्षा पास होणं याच्यासारखं आहे. आणि निर्गुण परमात्मा कळणं म्हणजे वार्षिक परीक्षा पास होण्यासारखं आहे. तुमच्या लक्षामध्ये येते मी काय बोलतोय, की पहिला तुम्ही पहिली पूजा केली पाहिजे, तुम्हाला पहिला विठ्ठल रखुमाई कळायला पाहिजे, मग तुम्हाला निर्गुण परमात्मा कळणार आहे. म्हणून तर सांगतात ना नामदेवराय काय, की मुंगी व्याली शिंगी झाली. संत वाङ्मयात सांगितलंय, साधू संतांनी सांगितलेलं आहे की आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला तोची एक विश्व होय जाणता. कळलं का तुम्हाला? म्हणजे मुंगी व्याली आणि शिंगी झाली म्हणजे काय, तर प्रसवला तोची एक. मला ह्या पदाबद्दल बोलायचं आहे की प्रसवला तोची एक म्हणजे प्रसवला कोण? भगवंत परमात्मा प्रसवला. कळलं काय? भगवंत परमात्मा प्रसवला आणि त्यांनी हे जग निर्माण केलं. म्हणजे काय? भगवंत परमात्मा म्हणजे नामदेवरायांच्या भाषेमध्ये मुंगी, आणि तो प्रसवला म्हणजे काय, तो प्रसूत झाला आणि त्यांनी काय हे जग निर्माण केलं. म्हणून काय सांगितलं, मुंगी व्याली शिंगी झाली. कळलं का तुला? शिंगी म्हणजे काय? शिंगी म्हणजे जगत आणि मुंगी म्हणजे भगवंत परमात्मा, आणि त्याने जगत निर्माण केलं. बरं, जगत निर्माण करून काय केलं की त्याने 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हाती. आता 17 रांजण दूध त्यांनी काढलं कुठनं आणि ते भरले आणि मग 12 हाती काय प्यायले, हा प्रकारच फार वेगळा आहे. त्याच्याकरता एक कीर्तन लागेल. तुम्हाला सांगतो मी वरती काय प्रकार आहे. जीवनमुक्तीच्या 17 कळा आहेत. जीवनमुक्तीच्या 17 कळा आहेत. ह्या जीवनमुक्तीच्या कळा 17 भरल्यानंतर जे अमृत उरलं ते 12 शास्त्रकार म्हणजे कोण? पंचकर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी ह्यांनी ते दूध पिऊन टाकलं, आणि हे दूध त्याने दूध प्यायल्यानंतर जे दूध उरलं ते आता आपल्या वाटेला आलेलं आहे. याच्या पुढे जाऊन पण सांगतो सोपं अजून मी, की आपण जे आता सुख उपभोगतोय ना, इंद्रियजन्य जे सुख आपण उपभोगतोय ना, हे पण सुख आपल्याला भगवंताने दिलेलं सुख आहे. हे पण भगवंताचं सुख आहे. आणि खरं सुख कुठलं माहिती आहे का? ह्या 17 रांजण भरून गेले, 12 हाती पिऊन गेले, त्यातनं जे सुख उरलंय ते सुख कुठलं माहिती आहे का तुम्हाला? कुठलं सुख ते सुख कुठलं आहे? तर ते सुख म्हणजे कुठलं आहे?
ते सुख म्हणजे निज सुख. निज सुख जे आपण झोपेमध्ये सुख घेतो. आपण झोपलेले असताना काय होतं माहिती आहे का, आपले कुठलीही इंद्रिय काम करत नाही, आपलं कुठलं काहीच काम, आपण मेल्यासारखे पडतो थोडक्यामध्ये. अशा वेळी जे आपण सुख घेतो निज सुख, ते म्हणजे भगवंताने दिलेलं आपलं निज सुख आहे. म्हणून तो बघा बरीचशी मंडळी, बरीचशी ना सगळीच लोक ज्या वेळेस झोप येईल ना झोप, त्यावेळेस ते लोक आवरत नाही. तुम्ही जगाच्या मध्ये त्यांना कुठली लाखोना तुम्ही काय पण द्या, पण झोप महत्वाची आहे. आणि झोप न आली तर लोक आत्महत्या करतात, लोक काही करतात. हे हल्लीचं उदाहरण आहे. म्हणून काय सांगितलं आहे की मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 12 रांजण भरून गेले प्याले बनले. तुमचा हा वेद सांगतो, मोठे मोठे वाक्य बोलतो, ग्रंथ सांगतो. ज्ञानदेवराय म्हणले, ज्ञानेश्वर माऊली, तुम्हाला काय शुद्धीपत्राची गरज आहे म्हणले, तुम्ही तर मोठे वेदांतचारी आहात म्हणे. माऊली म्हणाले आम्हाला शुद्धीपत्र हवंय. मग तिथला एक ते ब्राह्मण म्हणले ठीक आहे तुम्हाला देऊ शुद्धीपत्र, परंतु तू जे वेद बोलतो तो इथला कोणी माणूस बोलून दाखवेल का? कारण की माऊलींचंच प्रमाण आहे की माऊली सांगतात की काय, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, पाळी नारी नर अधिकरुणी वेशाही. हो, वेद बोलण्याचा, शास्त्र सांगण्याचा कुणालाही अधिकार आहे. मग जर असं असेल तर त्या बाहेरच्या बाजूला जो एक रेडा उभा आहे तो वेद बोलू शकेल का? माऊली म्हणले का ना तो वेद बोलणार. आणि माऊली त्या ठिकाणी त्या सभेच्या बाहेर गेलेले आहेत. त्या ठिकाणी एक रेडा होता, त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रेडा साक्षात वेद बोलू लागला. कळलं की नाही? हल्लीच्या कलियुगामध्ये कधी रेडा वेद बोलेल का? रेडा जाऊ द्या, आपल्याला तरी वेद येतात का? आपण वेद बोलू शकतो का? आणि माऊलीने हा चमत्कार केला आणि रेड्यामुखी वेद बोलवला. विठाल विठाल. हो, अशा प्रकारे नवल करायचं आणि सांगण्याचा अधिकार फक्त कुणाला आहे? फक्त संतांचा अधिकार आहे. एक ठिकाणी गोरोबा काका बोलतात, नवलाची गोष्ट हई कस कये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट गायनी भजनी गोरबा रंगले, सुख रूप झाले विठ्ठलाचे पायी. नवलाची गोष्ट काय सांगतात की नवलाची गोष्ट ऐक सके बागी, कुंभार आणि बाळ. आपल्याच मुलाला आपल्या पायाखाली तुडवणं हे काय नवल झालं काय? नवलच आहे ना एक प्रकारे. गोरोबा काकांची पत्नी बाहेर आली, म्हणले अहो मी जरा बाहेर पाण्याला जात आहे, तुम्ही या मुलाला सांभाळा. गोरोबा काका म्हणले तुम्ही निश्चिंतपणे जा, काय हरकत नाही, मी इथं आहे. आणि ती पाणी आणण्याकरता कुठे गेलेली आहे? विहिरीवरती गेलेली आहे. आणि गोरोबा काकांनी बाहेर मातीमध्ये पाणी टाकलं आणि विठ्ठल 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 त्यांचं भजन चालू झालेलं आहे. आणि भजन चालू झाल्यानंतर ते छोटंसं बाळ रांगत 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 त्यांच्या जवळ आलं आणि बाबांना पकडण्याकरता त्याने ते पाय पकडलं. परंतु ते पाय पकडल्यानंतर ते जे बाळ आहे ना ते मातीमध्ये आलं. आणि गोरोबा काकांना अगदी ब्रह्मानंदे लागले टाली, मग ते हा ते कोण सांभाळी. अशा प्रकारे त्यांना तो छंद लागला होता. आणि ते बाळ त्यांच्या पायाखाली आलं आणि चिरडून गेलं. हा मुलगं पायाखाली येणं हे नवल आहे, परंतु त्या परत मुलाला जिवंत केलं गोरोबा काकांनी. म्हणून काय सांगितलंय की थोर नवला व झाला वांजे पुत्र बसवला. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मुक्ताई या अभंगात सांगतात काय की वांजे पुत्र प्रसवला. हे कशा प्रकारे? तर प्रथम त्यांना तुम्हाला मी काय सांगितलं की या अज्ञानाने ज्ञानाला आवृत्त केलं. अज्ञानरूपी मुंगीने ज्ञानरूपी सूर्याला गिळून टाकलं, बरोबर की नाही? परंतु गुरुच्या आशीर्वादाने, गुरूंच्या संपर्काने काय झालं की ते अज्ञान आहे ते अज्ञान प्रसवलं, म्हणजे अज्ञान निघून गेलं आणि त्या ठिकाणी ज्ञान आलं, बरोबर की नाही? तुम्हाला कळलं काय की अज्ञान रूपी स्त्रीला ती प्रसवली आणि तिला काय झालं? ज्ञान आलं.
हे अभंगाचं द्वितीय चरण. थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. वांझे पुत्र प्रसवला, वांझे पुत्र प्रसवला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. वांझे पुत्र प्रसवला, वांझे पुत्र प्रसवला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. प्रथम चरणात मुक्ताने सांगितलं की अशा अशा प्रकारे अज्ञान आलं, त्याने ज्ञानाला गिळून टाकलं. पुढे म्हणतात की तो अज्ञान प्रसवलं, त्यातनं ज्ञान निर्माण झालं. हे त्याने उदाहरण दिलं. पुढे त्याने अजून 2 उदाहरणं दिली. काय दिली? की विंचू पाताळाशी जाय, शेष माथा बंदी पाय. आता एक मला सांगा, एखादा विंचू जमिनीमध्ये खाली गेला, 2 फूट जाईल, 10 फूट जाईल, 15 फूट जाईल, 1 किलोमीटर जाईल, पण तो पाताळात जाईल का? परंतु मुक्ताई म्हणते एक विंचू प्रवास करत 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 पाताळापर्यंत पोहोचला आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भगवान शिष्याने त्याला नमस्कार केला, म्हणजे धन्यवाद, तू इथपर्यंत आलास. हो, एवढा तो विंचू पाताळामध्ये गेला. हो, नाथ महाराजांच्या भारुडात सांगितलंय काय? अग ग ग ग ग विंचू चावला, ऋषिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, अग ग ग ग ग विंचू चावला. पंच प्राण माझा, असं प्रकारे सांगितलं की माझा पंच प्राण व्याकुल झाला आणि काम क्रोध रूपी मला हा विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. तुम्ही ऐकलं की नाही? मग हे विंचू म्हणजे काय? खरंच विंचू चावलाय का? या विंचूचा अर्थ काय? तर संत वाङ्मयामध्ये अनेक संतांनी अशी रूपक घेऊन अभंग केलेला आहे. या ठिकाणी विंचू म्हणजे काय? तर काम क्रोध रूपी विंचू चावला. आणि एकदा काम क्रोध आपल्या अंगाला स्पर्श केला ना की आपल्याला मग तम जागा होतो. हा, कळलं का? म्हणजे हा काम क्रोध आपल्या शरीरामध्ये कधी येऊन द्यायचा नाही. या ठिकाणी मुक्ताईने सांगायचं आहे की एक दुर्गुण माणूस, एक दुर्जन माणूस, उदाहरणार्थ बघा की वाळ्या कोळ्यांनी वाटसरी करताना त्या ठिकाणी त्यांनी एवढ्या लोकांना मारलं की तो एक माणूस मेरला की एवढं खडं ते त्या एका होतं रांजण त्या टाकायचे. 7 रांजण त्यांनी भरले. एक माणूस मेला, एक खडा त्यात टाकायचा, दुसरा माणूस गेला, दुसरा टाकायचा. असे किती लाखो त्याने माणसं मारले असतील कुणी? वाल्या कोल्यांनी. एवढा दुर्जन माणूस. परंतु त्या दुर्जन माणसाला नारद महाराज भेटले, संत भेटले आणि त्याला उपदेश केला. म्हणले, का रे तू हे लोकांना मारतोस? तुझ्या पापामध्ये तुझी बायका पोरं सहभागी आहेत का? तर म्हणलं, का नसणार आहे? त्यांच्याकरता जर मी एवढं करतो ते असणारच ना. जा विचारून आई बाबाला म्हणले, तुझ्या बायकोला विचारून ये. तसंच पळत वाळ्याकुळे आपल्या घरी आला आणि बायकोला बोलला, अगं एक संत मला भेटलेत, रस्त्यामध्ये उभे आहेत. तिने मला असा प्रश्न केलेला आहे की मी जे काही करतो, जे धन कमवतो, पैसा कमवतोय, लोकांना मारतोय, माझ्या या पुण्यामध्ये किंवा पापात तुम्ही सहभागी आहात काय? बायको म्हणले, बघा तुमच्या या पापामध्ये आम्ही काय सहभागी नाही. तू आम्हाला पाळणं पोषण करणं हा तुमचा धर्म आहे, त्यामुळे तुमच्या पापात का आम्ही सहभागी नाही आहोत. बस एवढा बोलल्यानंतर वाल्या कोळी एकदम खजील झाला आणि परत पळत नारद मुनींकडे आला. म्हणले, मला माफ करा. म्हणले, मी अजूनपर्यंत अनेक पाप केले, हे सगळे रांजण म्हणले मी लोकांना मारूनच भरलेले आहेत. आता मी काय करू? तर म्हणले, तुम्ही आता काय करू नका. म्हणले, फक्त राम राम बोला. मग त्याला राम पण बोलता येत नाही. मग मरा 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 बोलता बोलता त्याला राम बोलता आलं. पुढे काय झालं? बोलिले वाल्मिक
तैसेची करीन वर्तुनी दावेन नामा म्हणे. म्हणजे काय झालं की वाल्मिक बोलला असंच रामायण करू, किंवा जे वाल्मिकीने रामायण लिहिलंय तेच रामायण पुढं झालं का, तर ते संतांनी त्याला सांगितलेलं की बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावेन नामा म्हणे. सांगायचं मला असं आहे की एखादा दुर्गुण माणूस जरी असेल किंवा दुर्जन जरी माणूस असेल, परंतु त्याला जर संतांनी स्पर्श केला, तो संतांच्या संगतीमध्ये आला, तर काय होतं माहिती आहे काय, त्याला भगवंतही त्याला आपल्या कडेवर घेतं. हे अभ्यंगाचं तृतीय चरण. विंचू पाताळाची गेला, विंचू पाताळाशी जाय, पाताळाशी जाय, विंचू पाताळाशी जाय, विंचू पाताळाची जाय, विंचू पाताळाची जाय, विंचू पाताळाशी जाय, विंचू पाताळाशी जाय, शेषमाथा वंदे पाय, शेषमाथा वंदे पाय. शेषमाथा वंदे पाय, शेषमाथा वंदे पाय. या ठिकाणी विंचू म्हणजे एक दुर्गुण व्यक्ती किंवा दोष असणारे व्यक्ती, आणि ह्या दोष असणाऱ्या व्यक्तीला जर संग झाला संतांचा, तर काय होतं, तर त्या व्यक्तीला संत भगवंतच करतात, असा याचा अर्थ आहे. मुक्ताईंचा आपण विचार केला तर मुक्ताई प्रत्येक चरणामध्ये आपल्याला काहीतरी नवल सांगत आहेत, काहीतरी नवल. ह्या पूर्ण अभंगाचा अर्थ आहे ना की हे अभंग पूर्ण हा नवलावाने भरलेला आहे, नवलावाने असं आहे. परंतु त्याचा आपण त्या प्रकारे अर्थ घेतला पाहिजे. मुंगी काय आहे, शिंगी काय आहे, विंचू काय आहे, त्याचा आपल्याला अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला अभंग कळणार नाही. असं या ठिकाणी एकदा आपण सगळ्यांनी जोरामध्ये भजन करूया. विठोबा रखुमाई, या ठिकाणी आपण आता 3 चरणाचा अर्थ पाहिलेला आहे. हॅलो, शेवटचं चरण असं आहे. हॅलो. मुंगी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. आता माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. आता कशा प्रकारे सांगा मला, एखादी माशी व्यायली तर तिला पोटी माशीच येईल ना, गाईच्या पोटी गाईच येईल, बरोबर की नाही. परंतु हा प्रकार काय, आणि घार झाली म्हणजे काय, घार झाली म्हणजे तरी काय, कसं म्हणजे काय प्रकार तरी काय. तर याचा अर्थ असा आहे, आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच विषय आहेत, पंच प्राण आहेत, आणि अंतकरण पंचक आहे. आपल्या शरीरामध्ये 25 तत्वांपासून आपला देह जन्मला आहे. कळलं का तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये 25 तत्व आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, पंच प्राण आहेत, पंच विषय आहेत, आणि अंतकरण पंचक, अशा 25 तत्वापासून आपला देह बनलेला आहे. प्रत्येक याच्यावरती मला बोलावं असं वाटत नाही, कारण की त्याला खूप वेळ लागेल. तुम्हाला फक्त मी वरचं बोलतो. अंतकरण पंचकामध्ये कसं असतं माहिती आहे का. अंतकरण पंचक, ज्या वेळेस आपलं मन निर्विकार असतं त्याला आपण अंतकरण म्हणतो.
आपण बोलतो ना की लहान मुलांचं अंतःकरण खूप साफ असतं का, तर त्यांचं मन कसं असतं, निर्विकार असतं. त्यांच्या मनामध्ये क्लेश मत्सर काहीच नसतं. म्हणून आपण काय म्हणतो, लहान मुलांचं मन कसं असतं की अंतःकरण निर्मळ असतं. हो. अंतःकरण हे मूळतः निर्विकार असतं. आपल्या अंतःकरणात काही नसतं मूळतः. परंतु काय होतं माहिती आहे का, की उलट सुलट विचार केल्यानंतर संकल्प विकल्प कोण करतं आपल्या मनामध्ये? आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प कोण करतं? आपलं मन करतं. उदाहरणार्थ बघा, चिव्यामध्ये कीर्तन आहे, विशाल महाराजांचं कीर्तन आहे, किरण महाराजांचं कीर्तन चिव्यामध्ये आहे. असं आपल्या अंतःकरणामध्ये वाटलं की असं कीर्तन आहे. मन विचार काय करतं? विशाल काय आपला कीर्तन नेहमी मी ऐकतो, काय काय मला विचार, अरे विशाल माझ्या परिचयाचा आहे काय, मग मी किरण महाराजांच्या कीर्तनाला जाईल, त्याने मला काल फोन केला होता. हा विचार कुणी केला आपल्या मनामध्ये? आपल्या मनाने हा विचार केला, उलटसुलट विचार केला, संकल्प विकल्प केले. आपल्या मनामध्ये चांगलेही विचार असतात आणि वाईटही विचार असतात. लक्षामध्ये तुम्ही काय बोलतोय, आपलं अंतःकरण हे निर्मळ असतं, परंतु या अंतःकरणामध्ये उलट सुलट चांगले विचार येत असतात. त्याला आपण मन म्हणतो. बरं, पुढे काय होतं की मनाचं काम संपल्यानंतर बुद्धी काम करते. बुद्धी काय म्हणते, आज राहू दे, आता काय आपण जायचं नाही, आपल्याला गुरांकडे जायचं आहे, किंवा मला काहीतरी वेगळं काम आहे, आपण जायचं नाही. निर्णय कोणी घेतला? बुद्धीने. मन काय बोलला होता, आपण जाऊया कीर्तनाला, पण कुणाच्या? किरण महाराजांच्या. परंतु बुद्धी काय बोलली, किरण महाराज पण नाही, जायचं कुठे आपण? गुरांकडे. आणि मग चित्त काय करतं? चित्त आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठं करतं? चित्त कुठं आपलं कॉन्सन्ट्रेशन करतं? त्या गोठ्याकडे. त्या गोठ्यामध्ये माझ्या गुरं आहेत, माझी गायी आहेत. कुठे आहेत गुरगाई? माझ्या गोठ्यामध्ये आहेत. मग ती सोडून मी रानात जाईल. अंतःकरणात विचार केला होता, कीर्तनाला जायचं आहे. मनाने काय ठरवलं? विशाल महाराज नाही, किरण महाराजांचे कीर्तन. बुद्धी काय बोलली? दोघं पण नाही, पुढे जायचं आपण रानामध्ये. आणि चित्ताने काय केलं? चित्त डायरेक्ट गोठ्यामध्ये गेलं आणि चित्ताने विचार केला नाही, गोठ्यातल्या आपण सगळ्या गुरांना घेऊया आणि रानात जाऊया. ह्या आपल्या अंतःकरण मनाचा, जे अंतःकरण पंचकरण याचा आपण विचार खरा केला पाहिजे की आपला मार्ग सोपा होईल. तर आपण ब्रेक कुठला ब्रेक आपण माहितीये का, की अंतःकरणामध्ये अंतःकरण आपलं कसं असतं? निर्विकल्प असतं, निर्विकार आपलं अंतःकरण असतं. आणि त्यामध्ये प्रवृत्तीने वेगवेगळे विचार चालू केले ना की त्याला आपण म्हणतो वृत्ती. आपण बोलतो की नाही, अरे या बाईची वृत्ती बरोबर नाही, या बाप्याची वृत्ती बरोबर नाही. म्हणजे काय होतं की त्याच्या मनामध्ये वाईट विचार आहेत. आपलं अंतःकरण जे आहे ना, अंतःकरणाच्या नंतर पहिली स्टेप कुठली येते? मनाची, विचार करण्याची. मन काय? उलट सुलट विचार करतं. त्याच्या अगोदर एक स्टेप येते, कुठली? त्याला म्हणतो वृत्ती. आपण अंतःकरणामध्ये एक प्रवाह निर्माण होतो, एक प्रविष्ट निर्माण होतो, आणि आपली जो असा प्रवाह होतो त्याला म्हणतात वृत्ती. तर ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती आपण इतर ठिकाणी न घालवता जर आपण ती भजनामध्ये घालवली, चांगल्या मार्गात घालवली. समचलन दृष्टी विटेवरी साजिरी, समचलन दृष्टी विटेवरी साजिरी, समचलन दृष्टी विटेवरी साजिरी, समचलन दृष्टी विटेवरी साजिरी. ते माझे हरी वृत्ती राहो, ते माझे हरी वृत्ती राहो, ते माझे हरी वृत्ती राहो. हो, म्हणून आपली जी अंतःकरणातली वृत्ती आहे, ही वृत्ती इतर ठिकाणी जाण्यापेक्षा, इतर माध्यमात गुंतण्यापेक्षा, संसारात गुंतण्यापेक्षा, खेळामध्ये गुंतण्यापेक्षा, राजकारणामध्ये गुंतण्यापेक्षा, आपण ही वृत्ती जर भगवंताच्या चरणी लावली तर ती ब्रह्माकार होते. म्हणजे आपण काय करायचं आहे? अंतःकरणानंतर जे मनामध्ये विचार येतात त्या मनापर्यंत आपण जायचं नाही. आपल्या मनातले जे विचार आहेत ना, जे त्याला म्हणतो आपण वृत्ती, ती वृत्ती मनापर्यंत जाऊन न देता ती वृत्ती आपण भगवंताकडे जर वळवली तर काय होतं? हे अभंगाचं शेवटचं चरण. माशी व्याली घार झाले, माशी व्याली घार झाले, माशी व्याली घार झाली, माशी व्याली घार माशी व्याली घार झाले,
व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखो ने मुक्ताई हसली देखो ने मुक्ताई हसली थोर नवलाव झाला थोर नवलाव झाला देवने मुक्ताई हसली देवने मुक्ताई हसली तोरणवलाव झाला तोरणवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला वांझे पुत्र प्रसवला वांझे पुत्र प्रसवला पुत्र प्रसवला वांझे वांझे पुत्र प्रसवला वांझे पुत्र प्रसवला तोरणवलाव झाला तोरणवलाव झाला हो या ठिकाणी शेवटच्या चरणात मुक्ताई सांगतात की ऋतिरावाची माशी ही घार झाली म्हणजे काय ती ब्रह्माकार झाली आणि ब्रह्माकार झाल्यानंतर मुक्ताईना जे बदल वाटला होता अपेक्षित समाजामध्ये का जे वाटलं होतं असं काहीतरी बदल व्हावा तो बदल घडला म्हणून मुक्ताईनं हसू आलं म्हणले मला पाहिजे असा बदल ह्या समाजामध्ये घडला म्हणून त्यांना हसू आलं असा या सगळ्या अभंगाचा अर्थ असा आहे. मी सांगितल्याप्रमाणेचा संपूर्ण अभंगाचा अर्थ असेल असं मला बोलायचं नाही आहे. मी माझ्या बुद्धीप्रमाणे जे मी माझ्या वाचनात गेले जे मी माझ्या ऐकण्यात गेले जे माझ्या श्रवणात गेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. जे काही बोललो असेल ते माझे गुरु उमाजी महाराज मोरे आप्पा यांच्या आशीर्वादाने त्यांचेच बोल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती त्याचं मी प्रणिपात करतो. त्याचबरोबर आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ही सेवा घडण्यामागचं अतिशय मोठं योग जर कोणाचं असेल की योगदान कोणाचं असेल तर आमचे मित्र दिनेश महाराज वाडीकर की आम्हा लोकांची कीर्तन व्हावी ही जास्त इच्छा आमच्यापेक्षा त्यांची इच्छा होती. बरं मी त्यांना 5 फोन केले असतील तर दिनेश महाराजांनी मला 15 फोन केले असतील की हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे आपण हे करायचं ते करायचं आहे कशा प्रकारे करायचे एवढे त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. आजचा जो आपला हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कशा प्रकारे आहे तर आपण पंढरपूरला भले गेलो नाही किंवा जाऊ शकलो नाही परंतु या चिवे गावामध्ये
या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मला असं वाटतं ना की आपण इथे चांगल्या प्रकारे वारी साजरी करतो असं बोललं तरी काही वावगं ठरणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या बुद्धीला पटलं असं मी या ठिकाणी कीर्तनाचा अर्थ सांगितलेला आहे. तो अर्थ असा असेल असं मला बोलायचं नाही, परंतु तो तुम्ही मान्य करून घ्याल असं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली